नीलमताई गोरे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील ज्यांनी हा ग्रंथ संपादित केला असे तिन्ही मान्यवर आपले पत्रकार आणि उपस्थित सर्व विधिमंडळाचे सदस्य, अभ्यास वर्गाकरता आलेले सर्व विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आपल्या विधान परिषदेला 100 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने जे काही विविध उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या अंतर्गत विधानमंडळात झालेल्या कायदे, ठराव, धोरण या संदर्भातलं एक संकलन करण्याचा विचार माननीय सभापती, उपसभापतींनी केला। हे खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपलं विधान परिषदेचं सभागृह हे एक अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचं सभागृह आहे। इंग्रजी राजवटीच्या काळामध्ये तयार झालेलं विधान परिषदेचं सभागृह किंवा विधान परिषद याच्यामध्ये देशातल्या अनेक महनीय लोकांनी या विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केलंय आणि विशेषतः आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील दीर्घकाळ या विधान परिषदेचं सदस्य म्हणून काम केलंय आणि या सगळ्या कालावधीमध्ये प्रथा, परंपरा आणि कायदे याच्या आधारावर विधान परिषदेचं कामकाज चाललं। पण खऱ्या अर्थानं विधान परिषदेला वेगवेगळ्या वेळी तिथे निवडून जाणारे जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी समृद्ध केलं आणि खरोखर अनेक प्रसंग असे आहेत की या विधानसभेतल्या डिबेट्सनी कायद्यांना प्रगल्भता आली। त्या डिबेट्समुळे सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा या लोकशाहीमध्ये पूर्ण होऊ शकतात आणि ती संधी या सभागृहात मिळते हे अधोरेखित झालं। आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे ट्रान्सफॉर्मेशनल कायदे आहेत, निर्णय आहेत, त्याचं संकलन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। खरं म्हणजे आपल्या देशामध्ये आपण एका गोष्टीत नेहमीच मागे राहिलो ते म्हणजे रेकॉर्ड किपिंग। आपण ज्या प्रकारे आज पश्चिमी विश्वामध्ये रेकॉर्ड किपिंग झालं, आपल्या लोकशाहीचा इतिहास त्यांच्यापेक्षा 2000 वर्ष जुना आहे, पण आपण त्याचे कधी रेकॉर्ड ठेवले नाहीत। आणि म्हणून ज्या गोष्टी, जी तत्व आपल्याकडे तयार झाली तीच तत्व आज आपल्याला विदेशी तत्व म्हणून स्वीकारावी लागतात आणि त्यांच्या विद्वानांची नावं घ्यावी लागतात। याचं एकमेव कारण आपण डॉक्युमेंटेशन केलं नाही। इतिहास हा संकलित करायचा असतो। इतिहासातल्या घटना या भविष्यामध्ये आपल्याला योग्य वाटचाल करण्याकरता दीपस्तंभाचं काम करतात आणि म्हणूनच अशा प्रकारचे जेवढे ऐतिहासिक प्रसंग आहेत हे प्रसंग संकलित करणं अत्यंत महत्वाचं आहे। आज मला अतिशय आनंद आहे की माननीय गडकरी साहेबांनी या कार्यक्रमाकरता वेळ दिला, कारण या सभागृहामध्ये दीर्घकाळ गडकरी साहेबांनी विविध जबाबदाऱ्यांमध्ये काम केलेलं आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणून तर ज्यावेळी गडकरी साहेब या ठिकाणी काम करत होते त्यावेळी एकही दिवस गडकरी साहेबांनी सरकारला सुखाने झोपू दिलं नाही। नवीन नवीन कायदे शोधून आणायचे, नवीन तरतुदी शोधून आणायच्या, नियमातले नवीन गोष्टी शोधून आणायच्या, बजेटमधल्या नवीन गोष्टी शोधून आणायच्या आणि त्याच्यावर सरकारला कडघऱ्यात उभं करायचं, निरुत्तर करायचं
हे एक त्यांचं कार्य आम्ही बघितलं. आम्ही विधानसभेचे सदस्य असलो तरी विधान परिषदेचा डिबेट पाहायला आम्ही गॅलरीत बसायचो आणि गडकरी साहेब असतील किंवा बेटी सर असतील, हे ज्यावेळी अक्षरशः सरकारला सळो की पळो करून सोडायचे, त्यावेळी खरोखर इथली सगळी जी काही त्या डिबेट्समधली जी विद्वत्ता होती, म्हणजे याच्यामध्ये कुठे कटुता नव्हती की किंबहुना ते सगळं केल्यानंतर त्यांच्यासोबत जेवण देखील करायचे, पण सभागृहामध्ये मात्र अतिशय ताकदीने सगळे विषय मांडण्याचं काम गडकरी साहेब करायचे. अनेक वेळा इथल्या सभागृहामध्ये माईक बंद पडला तरी गडकरी साहेबांना माईकची गरज नव्हती, त्याच्यामुळे माईक चालू आहे का बंद आहे असा कुठलाही त्या ठिकाणी प्रश्न नसताना जोपर्यंत निरुत्तर होऊन सत्तारूढ पक्ष अध्यक्षांकडे याचना करत नाही की बाबा आता तुम्ही स्थगित करा काही काळाकरता, तोपर्यंत गडकरी साहेबांची स्टेनगन ही गोळ्या दागत राहायची. हे आम्ही सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलंय. पण हे करताना निश्चितपणे विविध कायद्यांवर केलेली त्यांनी भाषणं असतील, बजेटवर केलेली भाषणं असतील, ही सगळी लोकशाही व्यवस्थेला समृद्ध करणारी आहे. आणि मला असं वाटतं हे महत्वाचं आहे. तर त्यांनी सांगितलं की कटघऱ्यामध्ये उभं करणं हा काही उद्देश नाहीये, ती कार्यपद्धती आहे. उद्देश मात्र त्यातनं समाजातल्या शेवटच्या माणसाचा आवाज हा प्रतिबिंबित झाला पाहिजे, हे या कामकाजाचं सगळ्यात महत्वाचं धोरण असतं. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे ते कार्य त्यांनी त्या काळामध्ये करून दाखवलं. आणि मग अनुशेषाचे विषय म्हणजे ज्यावेळेस भारताचं संविधान झालं त्यावेळी भारताच्या संविधानामध्ये 356(3) असं आर्टिकल टाकण्यात आलं, पण त्या आर्टिकलचा उपयोग हा पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला 3 भागामध्ये विभागून इथला विभागीय असमतोल दूर करण्याकरता नागपूर कराराप्रमाणे ते आर्टिकल घालण्यात आलं. पण 1950 नंतर त्याचा पहिल्यांदा उपयोग जर कोणी केला असेल तर तो गडकरी साहेबांनी या ठिकाणी केला. आणि त्यातून निश्चितपणे राज्यपालांचे डायरेक्टिव्ह हे शासनाला मिळून एक मोठा मागास भागाचा फायदा हा झालेला देखील आपण सगळ्यांनी बघितला. आज खरं म्हणजे जे कायदे आहेत हे इतके वेगवेगळ्या प्रकारचे आपण करतो आणि या कायद्यातनं प्रशासन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांपर्यंत न्याय मिळण्याचं काम करतं. आणि मला एका गोष्टीचा नेहमी आनंद असतो की या सभागृहामध्ये असलेले 90% लोक वकील नाही आहेत. त्यांनी कधी कायद्याचा अभ्यास केलेला नाहीये. गडकरी साहेब तर वकील आहेत, पण 90% लोक वकील नाही, त्यांनी कायद्याचा कधी अभ्यास केला नाही. पण तरी त्यांच्या चर्चेतनं कायदा प्रगल्भ होतो. म्हणजे मी कधी कधी विचार करतो की हे जे कायदे आपण तयार करतो हे जर लोकशाही पद्धतीने झाले नसते तर कदाचित सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षाचं रिफ्लेक्शन प्रतिबिंब त्यात कधी उमटूच शकलं नसतं. ही सगळी मंडळी जी जमिनीवर काम करतात त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव ज्यावेळेस या कायद्यांमध्ये मिसळला जातो त्यावेळी तो कायदा खऱ्या अर्थानं लोकहिताचा कायदा होतो. आणि म्हणून या ज्या डिबेट्स आहेत, या ज्या चर्चा आहेत, अनेक प्रसंग आपण बघितलेले आहेत की चर्चेच्या दरम्यान शासनाला लक्षात येतं की समोरच्या आमदारांनी मांडलेला जो काही विषय हा महत्वाचा आहे आणि हा झाला नाही तर कायदा अपूर्ण राहील. त्यामुळे सरकार सभागृहात अमेंडमेंट आणून असे कायदे बदलतं आणि त्याच्यामध्ये त्या प्रकारचे बदल देखील आपण घडवत असतो. मला असं वाटतं या सगळ्या प्रक्रिया एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारच्या प्रक्रिया आहेत. आणि आपली सभागृह जी आहेत या सभागृहांमध्ये विशेषतः या प्रथा आणि परंपरा यांचंही एक मोठं स्थान आहे. आणि आपण नेहमी सांगतो की सभागृह हे नियमाच्या पुस्तकाने तर चालतंच, पण प्रथा परंपरा ज्या अलिखित आहे, ज्याचे कुठलेही नियम नाहीत, त्या प्रथा परंपराही
सभागृहाला डायरेक्ट करत असतात, कारण शेवटी इथे व्यक्त होणाऱ्या संवेदना या कुठल्याही पुस्तकात लिहिलेल्या शब्दांपेक्षा महत्वाच्या आहेत, त्या शब्दांच्या पलीकडच्या आहेत. त्या कदाचित कुठलंच नियमाचं पुस्तक कॅप्चर करू शकत नाही, त्या या प्रथा परंपरेच्या माध्यमातून कॅप्चर होतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज जे काही हे पुस्तक निघालेलं आहे यातनं येणाऱ्या काळामध्ये जे अभ्यासक आहेत, विचारक आहेत किंवा विधानमंडळात ज्यांना काम करायचं आहे त्यांच्याकरता एक उत्तम अशा प्रकारचा संग्रह या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा विधानमंडळ सचिवालय, सीपीए, माननीय सभापती, माननीय उपसभापती, माननीय अध्यक्ष या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता नितीनजींना आपण निमंत्रित केलं. पुन्हा एकदा त्यांच्याही स्मृतींना उजाळा मिळाला आणि आपल्यालाही अनेक त्या काळचे संदर्भ या ठिकाणी ऐकायला मिळाले. त्याबद्दल आपले आभार मानतो. नितीनजींचे मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. संदर्भांचं दस्तावेजीकरण व्हावं अशी एक महत्वाची अपेक्षा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली आहे. माननीय सभापती महोदय आणि माननीय अध्यक्ष महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विसबागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आपण ही जी प्रक्रिया सुरू आहे ती अधिक गतिमान करू आणि अधिकाधिक संदर्भांचं दस्तावेजीकरण करू अशी ग्वाही आपल्या सर्वांच्या साक्षीने आजच्या प्रसंगी मी देतो. मगाशी गडकरी साहेबांच्या भाषणामध्ये आदरणीय बाळासाहेब भारदे यांचा त्या ठिकाणी उल्लेख झाला. विधिमंडळाला लोकशाहीच्या मंदिराची उपमा आदरणीय बाळासाहेब भारदेंनी दिली होती. बाळासाहेब भारदे विधान परिषदेप्रमाणेच विधानसभेच्या प्रदीर्घ वाटचालीत बाळासाहेब भारदे हे एकमेव असे अध्यक्ष होते की जे सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवडले गेले. त्या विक्रमाची बरोबरी विद्यमान अध्यक्ष महोदयांनी केलेली आहे. आदरणीय विधानसभा अध्यक्ष महोदय राहुल नार्वेकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सुंदर सोहळ्याचा समारोप करावा. सर्वांचे आभार मानवेल. नमस्कार. आभार प्रदर्शनाचं भाषण हे 2 मिनिटात उरकायचं असतं याची मला संपूर्ण कल्पना आहे. तसं असतानाही या सभागृहाशी जसं आदरणीय गडकरी साहेबांनी सांगितलं त्यांचा एक विशेष प्रेम किंवा आदर राहिलेला आहे या सभागृहासंदर्भात, तसंच माझीही राजकीय कारकीर्द, संसदीय कारकीर्द याच सभागृहातून सुरू झाली आणि पहिलं अधिवेशन नागपूरमध्येच त्या कोपऱ्यात बसून मी अटेंड केलेलं. त्यामुळे तुमच्या परवानगीने अधिकचा 1 मिनिट घेईन. आजच्या भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधान परिषदेचे स्थान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव निमित्त विसपागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या संदर्भ समृद्ध ग्रंथमालिकेतील विधान परिषदेने संमत केलेली महत्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे या ग्रंथाचे आज विमोचन सन्माननीय केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राला गौरवान्वित करणारं संसदीय कामकाज करणारे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते आज या ग्रंथाचे आपण विमोचन केलेले आहे. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. अशाच एका थोर व्यक्तिमत्वाचे आणि संसदपटूचे म्हणजेच आपले सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या संसदीय कामकाजाची चर्चा केवळ महाराष्ट्रातल्या दोन्ही सभागृहात नव्हे तर देशातल्या अनेक विधिमंडळांमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख केला जातो. त्याचप्रमाणे इकडे उपस्थित असणारे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब ज्यांनी खरं तर दादांकडे बघितल्यानंतर जेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारतो सभागृहात किंवा त्यांच्याकडनं काही उत्तर मागतो तेव्हा झटपट उत्तरासोबत अजून काही ऐकायला मिळेल का अशी भीती सगळ्यांना असते. परंतु संसदीय राजकारणातलं फ्लोर मॅनेजमेंट कोणाकडनं शिकायचं असेल तर ते आदरणीय अजितदादांकडनं शिकायला पाहिजे. अगदी अडचणीचा प्रसंग असो अथवा
फ्लोअरवरती कुठच्याही विषयात ऍडव्हान्टेज घ्यायचा विषय असो, दादांना फ्लोअर मॅनेजमेंट कसं करायचं हे अत्यंत उत्कृष्ट याची माहिती आहे. इकडे उपस्थित असणारे आदरणीय आपल्या विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे साहेब, राम शिंदे साहेबांमध्ये आणि माझ्या मते मी खूप सिमिलॅरिटीज बघतो. राम शिंदे साहेब हे पहिली विधानसभेत होते, मग विधान परिषदेत गेले, पण विधान परिषदेतनं विधानसभेत गेले तेव्हा त्यांना एलिव्हेशन मिळालं. मी विधान परिषदेत होतो, त्यानंतर विधानसभेत गेलो, मला पण एलिव्हेशन मिळालं. त्यामुळे रामभाऊ आपली जोडी एकदम परफेक्ट आहे. आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या उपसभापती विधान परिषद नीलमताई यांचं कार्य केवळ सभागृहासाठी रिस्ट्रिक्टेड नसून अखंड महाराष्ट्रात त्या अगदी पायाला भिंगरी लावून फिरत असतात आणि कानाकोपऱ्यात जाऊन सगळ्यांचीच मदत करत असतात अशा आमच्या नीलमताई गोरे. या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय संसदीय कामकाज मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, त्यांची आणि माझी जोडी पण अलीकडच्या काळात अगदी व्यवस्थितरित्या सरकारला आणि विरोधी पक्षाला समान न्याय द्यायचं काम करत असते. कारण संसदीय कामकाज मंत्री म्हणजे सरकारची बाजू अध्यक्षांपर्यंत पोहोचवायचं त्यांचं काम असतं. परंतु चंद्रकांत दादा असे संसदीय कामकाज मंत्री आहेत जे केवळ सरकारची बाजू नव्हेच तर विरोधी पक्षाची पण बाजू माझ्याकडे योग्यरित्या मांडत असतात. असे चंद्रकांत दादा पाटील साहेब, आपण सर्वजण इकडे आज उपस्थित राहिलात. पत्रकार बंधू असतील, आमचे विधिमंडळातील सदस्य असतील, त्याचप्रमाणे या अभ्यास वर्गासाठी उपस्थित अनेक विद्यार्थी आहेत. आपल्या सर्वांचं इकडे मी आभार मानतो की या अत्यंत लोकउपयोगी आणि संसदीय महाराष्ट्र विधिमंडळाच्या संसदीय इतिहासाच्या एकूण या अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. आदरणीय गडकरी साहेब यांनी आज आपल्या भाषणातून अनेक जुन्या आठवणी आपल्या सर्वांच्या मनात उत्पन्न केल्या आणि या आठवणी सांगत असताना त्यांनी एका दृष्टीने जरी त्यांचं मार्गदर्शन आज सभागृहाच्या आत आम्हाला लाभत नसेल तरी अशा कार्यक्रमातून नवीन सदस्य जे आहेत त्यांनी काम कसं करावं, त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे या सगळ्याची सखोल माहिती आज अनेक उदाहरणातनं गडकरी साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. असं असताना फडणवीस साहेबांनी अत्यंत योग्यरित्या सांगितलं की सभागृह हे केवळ नियमाप्रमाणे चालत नाही, नियमाप्रमाणे चालायला लागतं, परंतु फक्त नियम नव्हे तर प्रथा परंपरा ह्या पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि प्रथा परंपरेनुसार हे सभागृह चालत असतं. त्यामुळे गडकरी साहेब, जरी आपण स्वतः सभागृहात नसाल तरी तुमचा उल्लेख प्रत्येक अधिवेशनात अनेक वेळा होताना आम्हाला दिसतो. तुम्ही रेस केलेले पॉइंट ऑफ ऑर्डर असतील, पॉइंट ऑफ प्रोसिजर असेल किंवा इतर भाषणं असेल याचा उल्लेख सातत्याने विधान परिषदेत तर होतच असतो, विधानसभेत पण होतो. हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. त्याचं कारण एवढंच आहे की आपण जरी आज लोकसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असाल तरीही अजूनही या विधिमंडळात, महाराष्ट्र विधिमंडळात तुम्ही केलेलं कार्य यातून निश्चितपणे उदाहरणं घेऊन आम्ही सर्वजण आजही काम करत असतो. त्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही सर्वजण आभार मानतो. आज ह्या अभ्यास वर्गाचा पण सांगता सोहळा आहे आणि गेल्या 5 दिवसात इकडे आलेल्या सर्व आमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी योग्यरित्या महाराष्ट्र विधिमंडळातलं कामकाज कसं चालतं हे समजून घेतलं असेल आणि याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या आयुष्यात होईलच असा विश्वास मी दर्शवतो आणि परत एकदा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महोदय, आत्ताच प्रकाशित झालेल्या ग्रंथाची प्रत आपल्या विधानमंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सर्वांनी कृपया ती वाचावी. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय यांच्या अनुमतीने आजचा हा ग्रंथ प्रकाशन सोहळा संपला असं मी जाहीर करतो. सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.
माझं नाही